नमस्कार मंडळी, मी शारदा इंट्युटिव्ह टॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी। आणि आज आपण एक छानशी रीडिंग घेऊन आलोय की तुम्ही खूप खरे आहात। तुमची पर्सनॅलिटी, तुमचं बॉडी लँग्वेज, तुमचे डोळे, तुमचं प्रामाणिकपणा हा तुमच्या म्हणजे खूप तुमच्यात तो दिसतो। आणि समोरची बऱ्याच अशा व्यक्ती असतात तो एक्सेप्ट करायला तयार नसतात, पण तो तुमच्यामध्ये आहे। तुमच्यातला खरेपणा हा परमेश्वराने हेरलाय, तुमच्यातला प्रामाणिकपणा त्यांनी हेरलाय, तुमच्यातला प्रत्येक गोष्टीशी डील करून म्हणजे कोणतंही आयुष्यात कितीही मोठं काहीही आलं, सुख असेल, दुःख असेल किंवा काहीच कोणतेही चॅलेंज आले तरी सुद्धा ते अगदी खरेपणाने आणि प्रामाणिकपणाने तुम्ही पेलता। आणि कोणाच्याही आयुष्यात किंवा कुटुंबातील असू दे, बाहेरचे असू दे, करिअर म्हणजे ऑफिस लाईफ मध्ये असू दे, कुठंही असू दे, इतरांना मदत करण्याचा जो स्वभाव तुमचा आहे त्यामुळे परमेश्वर तुमच्यावर खूप म्हणजे त्यांचा आशीर्वादही आहे। आणि तुमच्यातल्या खरेपणाशी ते खूप त्यांची म्हणजे एखाद्याचं कसं आई वडिलांचं कसं एखाद्या मुलाने काहीतरी एक चांगलं काम केलं तर त्यांचं मन भरून येतं किंवा त्यांना आनंद होतो, तसा खरेपणा तुमच्यामध्ये आहे आणि तुमच्या आराध्यांना त्याचा अभिमान आहे। तर त्यासाठीचा हा मेसेज आहे। तुमच्यातला जो खरेपणा आहे, तुमच्यातली जी पॉझिटिव्हिटी आहे, सकारात्मकता आहे, एक आहे किंवा एका कम्युनिटीशी तुम्ही कनेक्ट असाल, त्याचे मार्गदर्शक आहात आणि त्याला तुम्ही एकत्र आणून तुम्हाला कितीही हे झालं तरी सुद्धा तुम्ही सगळ्यांना एकत्र ठेवून एक नवा मार्ग दाखवण्याची जी उत्साह जो स्वभाव तुमचा आहे, उत्साह आणि एनर्जी लेवल तुमची खूप हाय लेवलची आहे आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होतात। तर आपण बघूया काय आहे जे तुम्ही तुमच्यातलं जे खरेपण आहे, तुम्ही जे खरे आहात आणि तुमचा हा खरेपणा परमेश्वराला, तुमच्या आराध्यांना का भावला, तुमच्यातला खरेपणा काय असे गुण तुमच्यामध्ये आहेत जे त्यांनी हेरले, जी तुमची शक्ती, ज्ञान, मन, धन, शक्ती, मन ह्या सगळ्यांनी परिपूर्ण तुम्ही आहात। ज्ञानाने, शक्तीने, धनाने परिपूर्ण तुम्ही आहात। आणि जरी तुम्हाला या कुठल्या गोष्टीचे म्हणजे असं तुमच्या मनामध्ये हे लालसा नाही आहे, असं हाव नाही आहे, हाव म्हणूनच ते तुमच्यावर खूप खुश आहेत। तर बघूया आपण का तुमचं हे खरं रूप आहे आणि तुमच्या आराध्यांना तुम्हाला काय सांगायचं आहे तुमच्या या खऱ्या रूपाबद्दल, तुमच्याबद्दल, तुमचे काही असे खूप असे सुप्त असे गुण आहेत किंवा तुमच्यातले जे कला आहे त्याच्याबद्दल काय सांगायचं आहे तुमच्या आराध्यांना, त्यांचे काय तुम्हाला आशीर्वाद आहे ते सांगायचं. तर बघूया आपण। तर हे कार्ड आहे, पेज ऑफ वॉन्ड्स आहे। बरेच वेळा तुमच्यातला खरेपणा आहे तर तुमचं पहिलंच विषयच आहे रीडिंगचा की तुम्ही खूप खरे आहात। तुम्ही खरे आहात, तुमचं लक्ष खूप दूरदृष्टी जी आहे तुमची दूरदृष्टी खूप लांब पर्यंत नजर जाते तुमची। म्हणजे आज हित झाले तर ह्याच गोष्टीचा विचार करून तिथंच सगळं संपवायचं किंवा तिथूनच सगळ्या गोष्टी विचार करायचा असं नाहीये। आजचा दिवस झाला असं नाहीये। तुमचं जे तुम्ही जसं वर्तमानात जगता तसंच तुम्ही भविष्याचाही विचार करता, भविष्याकडेही जाता। आणि तुमचा विचार हा असा आहे की तुम्ही स्वतःबरोबर इतरांचाही विचार करता की आज मी हा एखादा निर्णय घेतला, एखादा डिसिजन घेतला तर या डिसिजनमुळे इतर 10 लोकांना त्याचा फायदा होणार आहे। तुम्हाला तर होणारच आहे, पण तुमच्यामुळे अनेकांना त्याचा फायदा होणार आहे। असं एखादी संधी तुमच्या आयुष्यात चालून येते किंवा एखादी संधी अशी तुमच्याकडे आहे जी मार्गदर्शक बनून लोकांसमोर तुम्हाला घेऊन येते, कारण तुम्ही खरे आहात। तुमची वाणी ही देवी सरस्वतींचा आशीर्वाद आहे तुम्हाला की तुमची वाणी सिद्ध आहे, तुम्ही खरं बोलता। तुमचं थॉट चक्र ओपन असेल, तुमचा थॉट चक्र हील असेल, त्यामुळे हा मेसेज तुमच्यासाठी आला। कारण ज्या वेळेला थॉट चक्र ओपन होतं, थॉट चक्र हील होतं, ते कधी होतं आणि कुणाचं होतं? ज्या वेळेला जी सोल अशी असते जी खरी आहे, खरं बोलणारी आहे, त्याच सोलचं खूप लवकर थॉट चक्र हील होतं आणि खूप लवकर तिच्या थॉटवर असं काम केलं जातं। देवी सरस्वतींचा आशीर्वाद तिथं मिळतो, त्यांचा आशीर्वाद आणि त्यांचे ब्लेसिंग्स असल्याशिवाय थॉटवर काम होत नाही। तर असं काही तुम्ही बोलण्याचे, कम्युनिटी मार्गदर्शक वर असं काही हे देण्याचं तुम्ही काम करत असाल, तुमच्यातला खरेपणा तुमच्या बोलण्यातून, तुमच्या वागण्यातून खूप झळकतो, तो दिसतो, खरेपणा दिसतो। आणि सहज सगळ्यांना मदत करण्याचा जो स्वभाव तुमच्यामध्ये आहे, त्यामुळेच मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आणि हे पेज ऑफ वॉन्ड्स तेच आहे
एक खूप मोठा निश्चय तुम्ही केलेला आहे. जर तुम्ही करणार असाल किंवा तुम्ही केलाय किंवा तुम्हाला इथे करण्यासाठी सांगितलं जाते, की तुम्ही एक खूप मोठा एक निर्धार करताय, निश्चय करताय. असं काही तर तुम्ही निर्णय घेताय, ज्यामुळे तुमच्या वर्तमानाबरोबर भविष्यही खूप सुंदर तुमचं होणार आहे. आणि हा तुमच्या आराध्यांचा आशीर्वाद आहे. हे खूप मोठं ब्लेसिंग आहे तुमच्यासाठी, की तुमच्या आराध्यांचा तुम्हाला हा मेसेज आला, की तुम्हाला पुढचं दूरदृष्टिकोन जो तुमचा आहे, पुढच्या भविष्याच्या दृष्टीने काही इन्व्हेस्टमेंट असतील किंवा तुम्ही ह्या ज्या इन्व्हेस्टमेंट आहेत, पैशाच्या तर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करतायच, पण त्याबरोबर तुम्ही ज्ञानाची सुद्धा इन्व्हेस्टमेंट करताय. कारण ज्ञान घेतल्यानं वाया जात नाही. आज जे ज्ञान तुम्ही घेताय ते तुमच्या भविष्यासाठी खूप मोठं आहे. आज तुम्ही इथं इन्व्हेस्ट जर 10,000 केले किंवा 5,000 केले, ₹100 केले, तुम्ही आज जे इन्व्हेस्ट करताय त्याचं भविष्यात जाऊन त्याच्या 10 पटीनं तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे किंवा तुम्हाला त्याचे बेनिफिट्स मिळणार आहे. तर तुम्हाला तुमच्यातला खरेपणा, तुमच्यातले सुप्त गुण दाखवण्याचं काम जे आहे हे तुमचे आराध्य करतात. तुमचा खरेपणा, तुमच्यातला प्रामाणिकपणा हा तुम्हाला भविष्यासाठी खूप चांगला आहे. तर त्यासाठी तुम्हाला हे सांगितलं जाते, की तुम्हाला एखादा डिसिजन तुम्हाला घ्यायचा असेल, काही तुम्हाला शिकायचं असेल, काही तुम्हाला नवीन सुरू करायचं असेल, बिझनेस सुरू करायचा असेल, तर थोडी छोट्या छोट्या ह्याच्यातून इन्व्हेस्टमेंट करून का असेना, पण तुम्ही ते करण्यासाठी सुद्धा सांगितलं जाते. कारण कम्युनिटीशी कनेक्ट होणं हा तुमचा गुण आहे आणि हा तुमचा श्वास आहे म्हणा. कारण तुम्हाला एकट्यापेक्षा तुम्हाला खूप लोकांशी कनेक्ट राहणं, त्यांना ज्ञान देणं किंवा त्यांना विविध माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचणं, त्यांना मार्गदर्शन असं त्यांच्या आयुष्यात काहीतरी चेंज येईल, बदल येईल, नवीन काही घटना घडतील, त्यांना नवीन रस्ता दाखवून अशा गोष्टी तुम्हाला करण्यासाठी उत्स्फूर्त इथे केलं जाते. कारण तो हा तुमचा गुण आहे. त्यामध्ये काही तुम्ही हे करत नाहीये. तो तुमचा जो गुण आहे लपलेला आहे, थांबलेला आहे, तो फक्त ट्रिगर करतायत. जो काय जे काही प्रत्येकामध्ये गुण असतं ना, ते आपल्या आराध्यांना माहित असतं. तो फक्त उचलायचा आणि त्यातून तुम्ही तो पुढे घेऊन जात असतात. ते तुमच्या आयुष्यासाठी चांगलं असतं. हे बघा, तुम्ही खूप खरे आहात. कारण परमेश्वराचे कितीही कुणीही हे 4 ऑफ सॉर्ड्स आहे. तर इथं हे सॉर्ट्स काय करतायत, हे तुम्हाला कितीही कुणी तुम्हाला बघा त्रास दिला, तुम्हाला आजूबाजूला त्रास दिला, तुम्हाला तुमच्यावर टीका केल्या, तुम्हाला बोललं किंवा तुम्हाला त्रास झाला, मग कोणत्याही बाबतीत असू दे, कौटुंबिक असू दे, बाहेर असू दे, कुठेही. पण तरीही तुमचा तुमच्या आराध्यांचा परमेश्वरावरचा विश्वास ढळत नाही. तुम्ही शांतपणे समर्पित होतात त्यांना आणि समर्पण करून तुम्ही जे काय आहे ते तुम्ही बघा म्हणून तुम्ही पुढे जाता. तुम्ही आजूबाजूला जे चांडाळ चौपट आहे त्याकडे लक्ष देत नाही. तर तुम्ही फक्त तुमचा जो रोल तुम्हाला दिलेला आहे, तुमचा रस्ता जो तुम्हाला दाखवलेला आहे, त्या रस्त्यावर तुम्ही पुढे जाताय आणि परमेश्वराला तुम्ही पूर्णपणे सरेंडर केलेला आहे, समर्पण केलेलं आहे. म्हणूनच तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये पुढे जाताय आणि या सगळ्यामध्ये तुम्ही जे येतायत, नाही येतायत, नाही. एक आहे तर त्याच्याबरोबर, 10 आहेत तरी त्यांच्याबरोबर असा तुमचा स्वभाव आहे. पण पुढं जायचं आहे, थांबायचं नाही. जो वेळ आपल्याकडे दिलेला आहे, आपल्याला आपल्या आराध्यांनी दिलेला आहे, जो जन्म आहे, तो सार्थकी लावण्याची जो तुमच्यामध्ये तो असं एक हे उत्पन्न होतं, की नाही हे मला करायचंय किंवा हे मी करू शकतो, पण परमेश्वराने माझ्याकडे काम दिलेलं आहे, ते मला करायचं या दृष्टिकोनातून तुम्ही पुढे जाता. मला हेच सांगितलं होतं 3 ऑफ सॉर्ट्स. तुमचं हार्ट चक्रा इथं हे जे आहे तुमचं खूप फायनान्शियली असेल किंवा रिलेशनशिप मध्ये असेल किंवा कोणत्याही ह्याच्यातून तुम्हाला करिअर मध्ये असेल, तुमचं हार्ट चक्र खूप ब्लॉक झालं होतं. म्हणजे तुम्हाला खूप कोणीतरी त्रासदायक कोणी बोललं असेल. बऱ्याच वेळा खऱ्या माणसांना असं होतं की शस्त्राने केलेल्या वारापेक्षा शब्दाने केलेला वार हा खूप घातक होतो आणि त्याचा खूप त्रास होतो. तर असं काहीसं तुम्हाला इथं झालं की शब्दांनी तुम्हाला कोणीतरी दुखवण्याचा प्रयत्न केला. तर इथं तुमचे आराध्य तुम्हाला सांगतात तुमचा खरेपणा इतका आहे, तुम्ही तुमच्या हार्ट चक्रावर असेल किंवा तुम्ही चक्रावर इतकं काम केलं की तुम्ही हे सगळे सॉर्ट्स काढून टाकले. तुम्ही असे घाव करणाऱ्या लोकांना सुद्धा तुम्ही माफ केलं, माफ करू शकता तुम्ही आणि तुम्ही ते माफ केलं आणि तुम्ही तुमच्या आयुष्याच्या नवीन रस्त्यावर पुढे गेला. म्हणूनच तुमच्या आयुष्याचं हे खरेपण सिद्ध झालंय.
कारण ज्यांनी घाव घातले त्यांच्याकडे लक्ष आणि त्यांच्याकडे तुमची एनर्जी तुम्ही लावत बसला नाही. तुम्ही ते सोडलं, तुम्ही त्यांना माफ केलं आणि तुम्ही तुमच्यावर काम केलंय. तुम्ही तुमच्यावर काम केलंय, स्वतःवर प्रेम करत तुम्ही पुढे आलाय. म्हणून हे तुम्हाला इथं सांगितलं जाते की तुम्ही खूप खरे आहात. तुम्ही अडकून पडला नाही कुठल्याही भूतकाळामध्ये. याने असं केलं किंवा त्याने तसं केलं आणि त्या गोष्टीमुळे मी इथं थांबलो, कारणे देण्याचा असा तुमचा स्वभाव नाही. तर कुणाला ब्लेम करणं, कुणाला कारण देणं आणि प्रत्येक गोष्टीमध्ये अडकून राहणं असा तुमचा स्वभाव नाही. तुमचा स्वभाव असा दिलखुलास आहे, म्हणजे खरेपणानं पुढे जाणं असा तुमचा स्वभाव आहे. तर तुम्हाला इथं हेही सांगितलं जाते की तुम्ही माफ केले सगळ्यांना, आणि सोपी गोष्ट नाही आहे. माफी मागणार आणि माफ करणार दोघे खूप श्रेष्ठ असतात. आणि म्हणूनच आपल्याला जर सांगितलं जाते सॉरी, थँक्यू, या गोष्टी खरंच आपण केल्या पाहिजेत. आणि हा तुम्हाला इथं त्याच्यासाठी हे सुद्धा तुम्हाला सांगितलं जाते. म्हणूनच नव्वदचं कार्य, कारण जग जिंकण्यासाठी अजून काय लागते हो? जग जिंकण्यासाठी हेच तर लागते. आणि हे जग, तुमचं जग जे काय आहे, हे जग जिंकण्यासाठी तुम्ही परिपूर्ण आहात. ह्या पूर्ण जगामध्ये असे स्टार सारखी जी एनर्जी आहे की नाही ती तुमची मला इथे दिसते. तुम्ही स्टार आहात कारण तुम्ही खरे आहात. तुम्ही बोलता खरं, वागता खरं, मागे एक पुढे एक असा तुमचा स्वभाव नाही. जे काही समोर आहे ते आहे, पण शब्दांनी समोरच्याला दुखवण्याची तुमची कधीही म्हणजे तुमची इच्छा किंवा तुमचा कधी हेतू असाच नसतोच की कोणीतरी आपल्यामुळे दुखवलं गेलं पाहिजे. तर एखाद्याला दुखवलेल्याला त्याच्यावर दुःखावर फुंकर घालून त्याला जगण्याचा मार्ग दाखवण्याचा असा तुमचा स्वभाव आहे. म्हणूनच इथं तुम्हाला आशीर्वाद दिले जातात आणि तुम्हाला ब्लेसिंग दिले की तुम्ही तर खूप खरे आहात, खूप प्रामाणिक आहात. तुम्हाला आशीर्वाद आहेत तुमच्या आराध्यांचे. आणि लवकरच तुम्हाला एखादी वर्ल्ड टूर जर तुम्ही करणार असाल किंवा बाहेर फिरायला जाण्याचे योग सुद्धा तुम्हाला आहे. तुमचं जग हे नवीन दिशेला हे घेत आहे, उडाण असं तुमचं जग बदलतंय. आणि नवीन नवीन लोक, नवीन सोर्स, नवीन कम्युनिटीशी, नवीन लोकांशी तुम्ही कनेक्ट होताय. त्यांची मतं जाणून घेताय, त्यांना काय म्हणजे त्यांचं शिकवणं असेल, त्यांचं सांगणं असेल किंवा त्यांच्या बरोबर एकत्र येऊन तुम्हाला नवीन काहीतरी घडवायचं आहे, हे सुद्धा तुम्ही करू शकताय. आणि हे जगातलं, हे वर्ल्ड मधलं जे जवळचं कार्ड आहे ते म्हणजे सगळ्यात मोठं कार्ड आहे. तर हे तुमचं हे खरेपण सिद्ध करते की तुम्ही जगात भारी आहात, है की नाही? तसं असा हा मेसेज आहे. तुम्ही खूप खरे आहात, हा मेसेज. आणि ह्याच्यासाठी हे कार्ड आहे बघा. यामध्ये तुम्हाला सांगितलं जाते इथं कोणतीही गोष्ट तुम्ही डोळ्यावर म्हणजे बरेच वेळा अशा गोष्टी, ह्या ज्या गोष्टी झाल्या ह्या अतिविश्वास ठेवल्यामुळे झाल्या तुमच्या आयुष्यात. कारण तुम्ही खूप खरे आहात आणि त्यामुळे तुमच्या स्वभावाचा, तुमच्या वागण्याचा, तुमच्या बोलण्याचा खूप लोक त्याचा फायदा घेतात. जे तुमच्या लक्षात येत नाही किंवा लक्षात आलं तरी तुम्ही सोडून देता, पुढे जाता. पण बरेच वेळा आपण काय करतो, इथं माफ करायचंय, माफ करून पुढे गेलाय, सगळं झालंय. पण अनुभव हा गाठीशी आहे, अनुभव घेऊन आपण पुढे जायचंय. आणि हा अनुभव तुम्हाला हेच शिकवतोय की तुम्हाला जो अनुभव तुम्ही घेतलेला आहे हे करत तुम्ही आता पुढच्या आयुष्यात जे जे काही तुम्हाला कटू अनुभव आलेत किंवा जे अशी काही लोक आहेत ज्यांनी तुम्हाला गोड बोलून किंवा हे करून तुम्हाला समजतंय, तुम्ही काय हे नाही आहे, तुम्हाला समजतंय की गोड बोलून हे काम करून देतात, त्यांचं काम साध्य करण्यासाठी ते तुमच्याशी चांगलं बोलतात. पण तुम्हाला तुमचं कर्म रिलीज करायचंय आणि त्यासाठी तुम्ही करत असता. ते तुम्ही जास्त फोकस त्याच्यावरच ठेवता की तुम्हाला तुमचा कर्मा रिलीज करणं खूप महत्वाचं आहे. समोरचा काय मानतो किंवा त्याला काय वाटतं हे त्याच्याबद्दलचं आहे किंवा तो त्याचा प्रश्न आहे. तो त्याचे कर्माच बॅड करत असतो, तो त्याचे कर्म चुकीचे करत असतो, त्याप्रमाणे त्याची सायकल चालू होते. तसं तुम्ही कर्माच स्वच्छ करताय हे करून. पण हे करत असताना कोणत्याही गोष्टीचा अतिरेक तुमच्याकडनं होऊ नये असं तुम्हाला तुमचे आराध्य इथं सांगतायत. की अतिरेक केल्यामुळे सुद्धा बरेच वेळा तुम्ही अडचणीत येता, तुम्ही अतिविश्वास ठेवता लोकांवर आणि त्यामुळे तुम्ही मग अडचणीत येता आणि असे घाव करून लोक निघून जातात. तर हा जो अनुभव आहे तो अनुभव तुम्हाला तुमच्या बरोबर ठेवायचा आहे असं तुम्हाला इथं सांगितलं जात आहे. तुमच्या आराध्य तुमच्यावर खूप सारा विश्वास ठेवतात, खूप प्रेम करतात, तुमच्यावर आशीर्वाद देतात, तुम्हाला खूप खूप आशीर्वाद आहेत तुम्हाला. तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आणि
शेअर करा, व्हिडिओ शेअर करा. ज्यांना खरंच गरज आहे त्यांच्यापर्यंत हे व्हिडिओ नक्की पोहोचतील. यासाठी तुमच्यासारखी अशी छानशी सोल इथं हे आहे. तर तुम्ही ही रीडिंग पोहोचवण्यासाठी मदत करा. आणि ह्या आपल्या चॅनलला सबस्क्रायबर्सची एनर्जी असते, तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही रीडिंग पोहोचवून सबस्क्राईब तुम्ही करा, म्हणजे तुमची एनर्जी कनेक्ट होईल. आणि बघा फेसिंग फिअर कालिमा, तुम्हाला इथं हेच सांगितलं जातंय. हे जे कार्ड आहे फोर ऑफ सॉर्ड्स आणि महाकालीचं, महाकाली तुमच्यामध्ये मेजर स्पिरिच्युअल चेंजेस करतायत. म्हणजे तुमच्यातला जो आध्यात्मिक गुण आहे, मी काय म्हणतो तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, तुम्ही खूप खरे आहात. तुमच्या वाणीवर साक्षात देवी सरस्वतींचा वास आहे. खरं बोलता आणि इतरांना मदत करता, सगळा स्वभाव तुमचा आहे. म्हणूनच तुमच्यामध्ये स्पिरिच्युअल चेंजेस होत आहेत. एक धडा तुमच्यासाठी अनफोल्ड होतोय, जो आध्यात्मिक असा आहे, ज्यामध्ये तुम्हाला तुमचं खरेपण काय आहे, तुमचं काम, तुमची श्रद्धा, तुमची भक्ती, या सगळ्याचा एक टोक जे आहे ते तुम्हाला इथं दाखवलं जाते. आणि ज्या ज्या नकारात्मक गोष्टी तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करतात किंवा तुम्हाला तुमच्या आध्यात्मिक प्रवासामध्ये अडथळा बनतात, तर तिथं सुद्धा त्या तुम्हाला प्रोटेक्शन देत आहेत. आणि तर जर तुम्ही चक्रावर काम करत असाल तर तुम्हाला जास्तीत जास्त थर्ड आयवर काम करण्यासाठी सांगितलं जाते. कारण थर्ड आय हे अशी एक आहे, म्हणजे जिथं अज्ञात चक्र आहे ते अज्ञात चक्र ओपन होणं किंवा थर्ड आय ओपन होणं, हील होणं, हे खूप मोठी गोष्ट आहे. जिथं साधू संत आणि स्पिरिच्युअल पर्सन जे आहे आणि परमेश्वराचा आशीर्वाद असल्याशिवाय ते होत नाही. तर ह्या जर्नीपर्यंत तुम्ही पोहोचलेले आहात. तुम्हाला जास्तीत जास्त चक्रावर तुम्ही काम करा आणि तिथपर्यंत म्हणजे तुम्हाला आध्यात्मिक अजून जे काही स्पिरिच्युअल चेंजेस आहेत किंवा जो गर्भगृह जे आहे, जे आध्यात्मिक लेवल खूप मोठ्या याच्यापर्यंत तुम्ही जर पोहोचायचंय, तर तुम्हाला इथं सांगितलं जाते की इथं तुम्हाला आत जायचंय, गर्भगृहामध्ये आत जायचंय. तर तुम्हाला बाहेरचा हा दरवाजा महाकालीने तुमच्यासाठी उघडलाय, फक्त तुम्हाला आत प्रवेश करण्यासाठी सांगितलं जातं. ही तुमच्या खरेपणाची परीक्षा आहे आता. म्हणजे तुम्ही खरे तर आहातच, पण ही परीक्षा एक नवीन, प्रत्येक एक्झाम देत देत आपण पुढे जसं जातो तसंच ही एक नवीन एक्झाम आहे, जी तुमच्या आध्यात्मिक प्रवासाची आहे. आणि अर्थ कनेक्शन तुम्ही जास्तीत जास्त, मी तुम्हाला काय म्हणलं, द वर्ल्ड, इथं द वर्ल्डचं कार्ड आहे. तुमचं हार्ट चक्र ब्लॉक झाले, तिथं तुम्ही जास्तीत जास्त निसर्गाशी कनेक्ट व्हा, जास्तीत जास्त निसर्गाची कनेक्ट व्हा. किंवा तुम्ही झालाय निसर्गाशी कनेक्ट झालाय, झाडाला मिठी मारणं असेल, निसर्गाशी कनेक्ट होणं असेल, समुद्रामध्ये पाण्याशी कनेक्ट होणं असेल, आणि त्यामुळे ते एकरूप झाल्यामुळेच तुमचं हार्ट चक्र आता ओपन होते. आणि हे प्लॅनेट, ही झाडं, वेली, पानं, फुलं यांच्याशी पूर्ण एकरूप झालाय तुम्ही. तुम्हाला त्यांची भाषा सुद्धा कळत असेल, तुम्ही बोलत असाल. ही एक याला काय वेगळी ट्रिक लागत नाही, आपल्यामध्ये फक्त खरेपणा लागतो जो तो तुमच्यामध्ये आहे. आणि त्यासाठीच तुम्हाला इथं हे सांगितलं जाते, थोडस ब्ल्यू रंगाशी तुम्ही कनेक्ट व्हा. ब्ल्यू कलर जो आहे त्याच्याशी तुम्ही थोडस कनेक्ट व्हा, इथं ते सांगितलं जाते तुम्हाला. आणि हार्ट अवेकनिंग आहे, याच्याच बरोबर खाली आहे बघा काय, हे हार्ट ब्लॉक आहे आणि हे हार्ट अवेकनिंग आहे. तर तुम्हाला इथं सांगितलं जातं एक्सेप्ट जो आहे, एक्सेप्टन्स जो आहे तुमच्यातला, तो वाटतोय, स्वीकारताय तुम्ही. आता जे आहे ते आहे, जे झालंय ते झालंय, ते स्वीकारल्याशिवाय तुम्ही पुढं आलेले नाही आहात. जे झालं पास्ट लाईफ मध्ये ते तुम्ही स्वीकारून त्याच्यावर माफ करून तुम्ही पुढे आलाय. आणि म्हणूनच तुमचा आता लुक खूप छान होतोय. आणि अवेकनिंगचा जो टायमिंग आहे तो तुमच्यामध्ये होतोय. म्हणूनच परमेश्वर तुमच्यावर प्रेम करतात, तुमचे आराध्य तुमच्यावर प्रेम करतात. तुम्हाला ते खूप म्हणजे सावरतात, तुम्हाला खूप माया करतात. का करतात? ह्याच्यासाठीच, कारण तुम्ही खूप सोसले, पण तेवढ्या मोठ्या मनाने तुम्ही माफही केले. म्हणून तुमच्यासाठी तो मेसेज आहे. आणि अनलिश युअर स्पिरिट, एक्सप्रेस युअर गिफ्ट्स. तुमचे गिफ्ट्स जे काय आहेत, तुमचे जे कला आहे, तुमच्यातले जे गुण आहेत ते शेअर करा. तुम्हाला काय नवीन करायचं आहे, तुमच्या बिझनेस बद्दलच्या काही तुमच्या डोक्यामध्ये आयडियाज असतील, किंवा तुम्हाला नवीन काय करायचं आहे, तुम्हाला काय शिकायचं आहे, तुम्हाला काय स्पिरिच्युअल तुमच्यामध्ये चेंजेस होत आहेत, तुम्हाला अध्यात्माकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन कसा आहे, काही नवीन नवीन तुम्हाला दिव्य दृष्टी जी आहे ती तुम्हाला मिळते, आणि तुम्हाला दिव्य दर्शन होते. तर ह्या पद्धतीचे जे गिफ्ट्स आहे ते गिफ्ट थोडेसे शेअर करा, तुमच्यातले गिफ्ट शेअर करा. तुम्ही बोला, तुम्ही सांगितल्याशिवाय समजणार नाही.
आणि हे बोला, तुम्हाला काय हवंय ते परमेश्वराशी बोला, तुमच्यात काय चेंजेस होत आहेत, ज्या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर मिळत नाही, तुम्ही परमेश्वरासमोर बसा, तुमच्या आराध्यासमोर बसा, शांत बसा आणि तुम्ही स्वतःच्या इंट्युशनशी कनेक्ट व्हा. जी गोष्ट आहे किंवा हे जे स्वप्न पडलेलं आहे किंवा हा दृष्टांत जर आले, याचा अर्थ काय आहे, याचा एक म्हणजे काय ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतायत किंवा त्यासाठीचे क्लू देण्यासाठी त्यांना मागा, तर ते तुम्हाला नक्की तुम्हाला ते क्लू इथं मिळतील. हे तुम्हाला इथं सांगितलं जातं, हे क्लू तुम्हाला मिळतील. आणि ह्या सगळ्यासाठी खरं तुम्ही खूप रेडी आहात, कारण ही अशी एवढी खरी आणि प्रामाणिक सोल जी आहे ती खूप जिथे असे महाकाली आहेत की नाही अशी सोल पकडतात, जी खरंच आहे, जी अशी आहे, जिला आयुष्याचं जे घटनाक्रम आहे ती ज्याप्रमाणे ती लिहून घेऊन आली त्याप्रमाणे ती करत चालली आहे आणि वेळेच्या अगोदर तिच्या आयुष्यामध्ये बदल होतोय. काही घटना प्रत्येक वेळी आपण म्हणतो नियतीनं जे लिहिलेलं आहे ते तसंच होणार, पण नियती हे बदलणं सुद्धा आपल्या हातात आहे, हे आपल्या कर्मावर आहे. हातात म्हणण्यापेक्षा हे आपल्या कर्मावर आधारित आहे. तुम्ही वाणीनं काय बोलता, विचार काय करता, तुम्ही कुणाच्या पाठीमागं काय बोलता, तुम्ही तुमच्या कुणाच्या समोर काय बोलता, तुम्ही इतरांना कसं हे करता, ट्रीट करता, ह्याच्यावर तुमचे कर्माची सायकल चाललेली असते. आणि कर्माच हेच आहेत की तुम्ही पुढे जात असताना तुम्हाला तो रस्ता दाखवतात की तुम्ही हे चांगले कर्म केल्यामुळं जो रस्ता तुम्हाला असा खूप लांब वाटत होता तो खूप लवकर तुम्ही पूर्ण केलेला आहे. थँक्यू सो मच, थँक्यू. आणि ही नवीन सुरुवात आहे बघा, बिगिनिंग्स एक नंबरचं कार्ड आहे आणि श्री गणेशांचा आशीर्वाद आहे. तुम्ही खूप खरे आहात, प्रामाणिक आहात, म्हणूनच बाप्पांचा आशीर्वाद, बाप्पांचे ब्लेसिंग्स तुमच्या बरोबर आहेत, म्हणून तुमच्या आयुष्याची न्यू बिगिनिंग होते, नवीन सुरुवात होते, नवीन सकाळ होते. तुमचा खरेपणा जसा तुम्ही तुमचं कर्म संपवत आला, सायकल तुमची एक संपवत आला, तसंच तुम्ही पुढेही तुमच्या आयुष्यात जे जे काही कर्म येतात ते अगदी प्रामाणिकपणे खरेपणाने संपवत तुम्हाला पुढे जायचं आहे, असं बाप्पा तुम्हाला मेसेज देत आहेत. कारण तुम्ही एक खूप प्रामाणिक आणि खरी सोल आहात. तुम्हाला प्रदर्शन करणं आवडत नाही, तुम्हाला साथ देणं आवडतं, तुम्हाला साथ द्यायला आवडते, तुम्हाला उगीच मुक्का दिखावेपणा करायला आवडत नाही. तर इथं हे आहे बघा, तुमची अंतर्दृष्टी जी आहे, तुम्हाला इथं हेच मेसेज दिला जातो. इनसाइट बघा, आत बघा, अंतर्दृष्टीशी कनेक्ट व्हा, इंट्युशनशी कनेक्ट व्हा, तुम्हाला काय सांगितलं जाते त्याच्याशी कनेक्ट व्हा, हृदयातून तुमच्या काय आवाज येतो तो बघा, त्याच्याशी कनेक्ट व्हा, इंट्युशनशी कनेक्ट व्हा. आणि हे सगळं तुम्हाला एका नवीन रस्त्याला घेऊन जाणार आहे, नवीन नवीन सुरुवातीला तुम्हाला घेऊन जाणार आहे. आणि नवीन सुरुवात म्हणजे तुमच्या आयुष्याला हा अबंडन्स आहे, पैसा, सुख, समृद्धी, शक्ती, मान, सन्मान, ऐश्वर हे सगळं देणारा असं हे मार्ग आहे. आणि या मार्गावर, कारण या मार्गावर जात असताना भलेही कुणाला पण असं वाटेल की हा मार्ग तुम्हाला मिळाला, कुणालाही कौतुक वाटेल, हे वाटेल, पण हे करण्यासाठी, या मार्गावर येण्यासाठी, परमेश्वराचा आशीर्वाद मिळण्यासाठी तुम्ही खूप गोष्टी झेलल्यात, खूप गोष्टी केल्यात, खूप सहन केलंय, सगळं अपमान सहन केलाय, मान सहन केलाय, सगळं परिस्थिती, फायनान्शियल प्रॉब्लेम्स असतील, लॉस असेल, फायदा नफा तोटा, सगळं सगळं सगळं, ज्यांना मदत केली त्यांनीच त्रास दिला पाठीमागून, हे सगळं तुम्ही झेललंय, सगळं सहन सगळ्या गोष्टी सहन करून, माफ करून, परमेश्वराला समर्पित होऊन तुम्ही पुढे आलाय, म्हणून या सगळ्या आयुष्यात तुमच्या घडतंय. आणि हे जे घडतंय हे कारण तुमचं मार्गदर्शन खूप चांगलं आहे, तुमच्यातला खरेपणा खूप चांगला आहे, आणि गायडन्स जी गुरुभूमिकेमध्ये तुम्ही असाल, गुरुंसारखे असं स्वरूप तुमचं आहे, म्हणजे इतरांना मार्गदर्शन करणं जी आहे ना ती कला तुमच्यामध्ये आहे. तर तुम्हाला इथं तुम्ही काय नवीन शिकत असाल आणि तुम्हाला जर नवीन काहीतरी सुरू करायचं असेल, तुम्हाला मार्गदर्शन द्यायचं असेल, तर तुम्ही तुमचे काही क्लासेस सुरू करणार असाल, कोणत्याही विषयाचे असतील, तुम्हाला काही क्लासेस सुरू करायचे असतील, नवीन काही उद्योग सुरू करायचे असतील, नवीन चेंजेस तुमच्या आयुष्यात तुम्हाला घ्यायचे असेल, टर्न एक घ्यायचा असेल, तर तुम्ही तर नक्की करू शकता. हा मेसेज तुम्हाला इथं दिला जातोय. आणि अंडरस्टँडिंग आहे हे कार्ड आहे तुमच्यासाठी, की जे काही तुम्हाला पास्ट लाईफ मध्ये जी तुम्हाला समज दिलेली आहे,
तर डोळे इथं हे कार्ड बघा, हे अंडरस्टँडिंगचं कार्ड आहे, ही समज आहे तुम्हाला. हे जे डोळे झाकून तुम्ही हे करताय की नाही विश्वास ठेवताय किंवा अंधारात कितीही तुम्ही हे केलं तरी सुद्धा तुम्हाला त्याचा हे कळत नाही. तसं तुम्ही डोळे कान उघडे ठेवून पुढे जा. सगळ्या गोष्टी भावना आणि प्रॅक्टिकली दोन्ही गोष्टींनी बॅलन्स होण्यासाठी तुम्हाला इथं सांगितलं जाते. कारण भावनेच्या भरात बरेच वेळा खूप असे निर्णय घेतले जातात जे प्रॅक्टिकली जेव्हा आपण स्थिर होतो त्यावेळेला आपल्याला कळतं, अरे हे तर माझ्याकडून एवढं सगळं झालं. मग इथं तुम्हाला हेच सांगितलं जाते, मला हे सगळं जे काही झालंय त्यावरून एक समज आली आहे तुम्हाला. तुम्हाला कळलं की काय करायचं नाही आहे आणि काय करायचं आहे. तर हे करत तुम्हाला पुढे जायचं आहे, स्वतःला प्रोटेक्ट करायचं आहे. स्वतःला प्रोटेक्ट करून आणि डोळे कान उघडे ठेवून तुम्हाला पुढे जायचं आहे. डोळे झाकून कुणावरही विश्वास ठेवायचा नाही आणि तुमचे जे सिक्रेट्स आहेत ते सुद्धा तुम्हाला खूप जास्त इतरांपर्यंत नाही सांगायचे. तुम्हाला जे जे खरंच गरजेचं आहे, जिथं तुम्हाला असं वाटतं की इथं सांगणं खरंच गरजेचं आहे, इथं मार्गदर्शन करणं गरजेचं आहे, तिथं तुम्ही नक्की करण्यासाठी तुम्हाला इथं सांगितलं जात आहे. तर रीडिंग कशी वाटली मला नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मला असं खूप वाटतंय, कारण जे मला मेसेजेस येतात ते म्हणजे सबस्क्रायबर पर्यंत पोहोचावे. कारण तुम्ही सबस्क्राईब केलं तरच हे मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत आणि हे मेसेज तुमच्याशी कनेक्ट होणार आहेत. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअरही नक्की करा. कमेंट करायला अजिबात विसरू नका. रीडिंग कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा भेटू अशा छानशा रीडिंग मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.